आम्ही महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये ही योजना जेव्हापासून चालू आहे तेव्हापासून काही आरोग्य मित्र कार्यरत आहेत. मी 2019 पासून जॉईन झालेली आहे, परंतु जॉईन झाल्यापासून आम्हाला कसलीही वाढ नाही सॅलरीमध्ये. तर आमच्या मागण्या ह्या आहेत की दर महिन्याला किमान 26,000 पगार वाढ आणि महागाई भत्तावर देण्यात यावं. जसं जे ESIC कार्ड आहे त्यामध्ये दुरुस्त करून ते कार्ड देण्यात यावे. आयुष्मान कार्डचा मोबदला मिळावा. तसंच कोरोना काळामध्ये देखील आम्ही कार्य केलेले आहे. त्यावेळेस देखील आम्हाला कुठली वेतनामध्ये वृद्धी नव्हती, ते देखील मिळण्यात यावी इत्यादी आमच्या प्रमुख मागण्या आहेत. मोफत काम करत आहे, आम्हाला मोबदला देतो म्हणून आश्वासन देत आहेत, पण मोबदला कोणताही मिळाला नाही. तसेच आम्ही जबरदस्तीने काम करत आहे आमच्याकडून घेत आहेत. तसेच कोविडसारख्या महामारीमध्ये आम्ही सुद्धा पूर्णपणे शासनाला वेळ दिलेला आहे आणि पूर्णपणे आम्ही हॉस्पिटलायझेशनमध्ये असून काम केलेलं आहे, तरी त्याचा सुद्धा मोबदला दिला नाही. आरोग्य विभागात असून अनेक विभागांना मोबदला मिळालेला आहे, पण आरोग्य मित्र यांना मोबदला दिला नाही. जीवाचे रान करून आम्ही काम केलेलं आहे, तरी सरकारने याकडे आज तरी उद्या तरी असं करत आम्ही 3 वर्ष ते 4 वर्ष वेट केलेलं आहे, तरी पण आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही. तर कृपा करून हात जोडून विनंती आहे की सरकारने लवकरात लक्ष द्यावे. मुदत संप पुकारलेला आहे. आमच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. जवळपास 2012 पासून आम्ही काम करत असतो. आत्ता कुठे आम्हाला 11, 12, 13, 14 असे एक भीक दिल्यासारख्या पगारी वाढवून दिल्या आणि आताच्या तारखेला सुद्धा आमची 2 महिन्यांपूर्वी पगार झालेली आहे 14,000 रुपये. तत्पूर्वी तर आमची 2012 पासून 11,400 अशीच पगार होती. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला या ठिकाणी अधोरेखित करावा वाटतो की 2018 पासून आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचं जे काम आहे ते कामसुद्धा आमच्या माथ्यावरती थोपवलं गेलं. म्हणजे सगळ्यात पहिलं तर आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला त्याचा अतिरिक्त मोबदला मिळेल, त्याच्या कामाचा तुम्हाला वेगळा मोबदला मिळेल किंवा आयुष्मान मित्र म्हणून एक पोस्ट असते तर त्याचं पण सॅलरी तुम्हाला मिळेल असं त्यांनी सांगितलं होतं. पण त्याच्यामध्ये कुठलीही आम्हाला त्याच्या पूर्तता झालेली नाही. आशा वर्कर आयुष्मान कार्ड बनवतात, त्यांना त्यांचा मोबदला मिळतो. सेतू सुविधा केंद्रवाले कर्मचारी आयुष्मान कार्ड बनवतात, त्यांना त्यांचा मोबदला मिळतो. पण आम्ही अक्षरशः उन्हातानामध्ये जाऊन कॅम्प घेऊन मोठमोठे प्लॅन्स करून कार्यक्रमाच्या ठिकाणी लोकांचे 1000-500 आयुष्मान कार्ड बनवून देऊनसुद्धा त्याचा आम्हाला कुठलाही 1 रुपयाचा मोबदला मिळालेला नाही. तरी झोपीचं सोंग घेणाऱ्या शासनाला एकच सांगणं आहे की ज्या आमच्या संबंधित TPS आहेत त्यांच्या सोबत बोलणं करा आणि लवकरात लवकर हा संप आमच्या मागण्या मान्य करून थांबवण्याचा विचार करा. कारण रुग्णांची हेळसांड होत आहे, आम्हाला रुग्णालयांमधून फोन येत आहेत. आम्हाला पण काही इच्छा नाही की कामं सोडून इकडे येऊन रिकामी नाही आम्ही बसण्यासाठी. 1.5 वर्षापासून आम्ही आमच्या सगळ्या मागण्यांचा पाठपुरावा केला, पण झोपीचं सोंग घेतलेल्या आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुठलीही त्याच्यामध्ये दखल घेतली नाही. त्यामुळं सरळ म्हणणं आहे की लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य व्हाव्या आणि हा जो संप आहे आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत सतत चालू असेल, सगळ्या महाराष्ट्रामध्ये चालू असेल. हे मी नांदेड जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आपण सांग बढ़िया मुझे अभी दूरदर्शन वाले भी आने वाले वो आकाशवाणी भी आ रहे थे. आकाशवाणी पगार वाढ झालीच पाहिजे. कोण म्हणला देत नाही, शिकल्याशिवाय राहत नाही. झालाच पाहिजे, मिळालाच नांदेड पाहिजे. जिल्हा आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेतर्फे आज इथे कलेक्टर ऑफिसला आमच्या काही प्रमुख मागण्यासह जमलेलो आहोत. आमची प्रमुख मागणी आहे की आम्हाला जे वेतन आहे ते अल्प मानधनावर आम्ही तुटपुंजा मानधनावर काम करत आहोत. आम्हाला एकूण वेतन 26,000 रुपये शासनाच्या किमान वेतनानुसार मिळायला पाहिजे आणि आमची दरवर्षी 10% पगारवाढ झाली पाहिजे आणि आम्हाला जे सध्याला ॲप्रॉन आहे त्याऐवजी फॉर्मल ड्रेस
आणि ESIC मधील काही त्रुटी आहे ते दूर करून आम्हाला ESIC कार्ड मिळावे आणि ग्रॅच्युटी म्हणजे आम्हाला आजपर्यंत ग्रॅच्युटीचा लाभ मिळालेला नाही. तर शासनाने ह्या सर्व योजनांचा पुरेपूर दखल घेऊन आणि जास्तीत जास्त आमच्या जे काही मागण्या आहेत ते परिपूर्ण करून आम्हाला योग्य तो न्याय द्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. आपण देता ना मग सर बरोबर आहे. पगार वाढ झालीच पाहिजे. पगार वाढ झालीच पाहिजे. आरोग्य मित्र संघटनेचा आरोग्य मित्र संघटनेचा पगार आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची. पगार आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची. जिंदाबाद जिंदाबाद. पगार वाढ झालीच पाहिजे. पगार वाढ झालीच पाहिजे. आरोग्य मित्र संघटनेचा आरोग्य मित्र संघटनेचा काम ज्यादा पगार आला. काम ज्यादा पगार आला. पगार आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची. पगार आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची. जिंदाबाद जिंदाबाद.